मलकापुरात गत 8 दिवसांपासून लगातार पाऊस पडत आहे। त्यामुळे रस्त्यावर जागोजागी पाणी साचलेले असल्यामुळे नागरिकांना विशेषतः विद्यार्थ्यांना शाळेमध्ये जाता येताना असुविधा निर्माण होत आहे। शहरातील विशेषतः मुस्लिम वस्ती रस्त्यामध्ये तर असुविधांचे प्रमाण अधिक असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे मलकापूर शहराध्यक्ष अरुण अग्रवाल यांनी मुख्याधिकारी नगरपालिका यांच्या निदर्शनास आणून दिले। मलकापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने आक्रमक भूमिका घेत शहरातील समस्यांचा तात्काळ निपटारा करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। दरम्यान मलकापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा लोकप्रतिनिधींनी आंदोलकांच्या तक्रारी शांतपणे ऐकून त्यावर लगेच तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे। एमसीएन न्यूज मराठी करिता अनिल कुमार गोठी, मलकापूर। आज या ठिकाणी मलकापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही मलकापूर शहरातील सर्व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे पदाधिकारी सर्वांनी मिळून या ठिकाणी आज माननीय मुख्याधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे। मलकापूर शहरामधील फातिमा नगर, मिल्लत नगर तसेच आणि या ठिकाणी कोनवाडा रोड, बिर्ला रोड आणि सुनील टॉकीज रोड अशा अनेक परिसरामध्ये आणि सालीपुरा या अनेक परिसरामधील पावसामुळे सर्व रस्त्यांना खड्डे पडलेले आहेत। या ठिकाणी या रस्त्यांचे पॅजेस त्यांनी वर्षभरामध्ये 3दा बुजलेले आहे, तरी पण ते परत त्याप्रमाणे रस्त्यांना अजून मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत। तरी आम्ही त्यांना विनंती केली, त्या रस्त्यांनी शाळेतल्या विद्यार्थी जात आहे, नमाज पढण्यासाठी अनेक महिला बाहेर जात आहे, पुरुष बाहेर जात आहे, त्यांना या ठिकाणी याचा सामना करावा लागतो। तर आम्ही त्यांना विनंती केली की ठीक आहे, आपण या ठिकाणी आज नेमकं हाताच्या हातात रस्ते तयार करू शकत नाही। येणाऱ्या काळामध्ये आपण या ठिकाणी जे रस्ते आहेत सर्व शहरातील रस्त्यांची दुरुस्ती करण्यात यावी, नवीन रस्ते बनवण्यात यावे, परंतु तात्पुरती त्या ठिकाणी आपण पॅजेस बुजवून त्या ठिकाणी खडी टाकण्यात यावी व हाड बुजवून टाकून या मलकापूर शहरातील नागरिकांना दिलासा द्यावा।